चलो हेलो, मैच ऑन। पहले ओवर की जिम्मेदारी यहाँ पर फिर से एक बार जिन्होंने पिछले मैच में एक अच्छा कारनामा दिया था, जिन्होंने 3 ओवर का स्पेल डाला था और उस मैच में काया पलट की थी इस गेंदबाज ने, तो फिर से एक बार यहाँ पर गेंदबाजी ट्रैक पर परवेश उर्फ पर्री। अब ये दो भाई यहाँ पर सलामी जोड़ी मदनी स्पोर्ट्स क्लब की जानिब से यहाँ पर ये ओपनिंग पेयर यहाँ पर खेलता हुआ नजर आ रहा है। दो भाई एस फाइटर प्लीज मैच ऑन। बच्चे बाहर आ बच्चे। ओह क्या गेंद थी यहाँ पर, लेग बिफोर की अपील, लेकिन हैम्पर के ऊपर कोई असर नहीं। शायद गेंद ये ना पाव को लगी ना स्टंप को लगी, ये गेंद शायद बीच में से चली गई। यस हैम्पर ने कहा बाय के रूप में ये रन आता हुआ। क्या गेंद थी बाय, डे ऑफ द गेंद हम इसे कहेंगे। परवेज नई पीढ़ी कोई इसे खाचा कहता है, कोई बुंदा कहता है। भाई ये तो ये यॉर्कर गेंद है, खूबसूरत सी गेंद, यहाँ पर कोई चांस नहीं होता इस बल्लेबाज को। ये स्पेशलिस्ट गेंद है क्रिकेट की, ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है। वो पहली गेंद पर ब्रह्मास्त्र परवेश ने बाहर निकाला और यहाँ पर बाल बाल बचे अब्दुल गनी। हर रन पर यहाँ पर फील्डिंग थोड़ा सा चेंजेस, थोड़ा सा वक्त की कमी है, तो परवेश भाई डोंट वेस्ट टाइम, मैच ऑन। पिछली मैच का हीरो तौसीफ। ओह लास्ट गेंद पर जो छक्का जड़ा था वो इसी मैच पर छक्का जड़ा है। गेंद गई है सीधा वाइडिश। कर सभी का दिल को जीता है। एन वक्त पर एक छक्का जो जड़ा था पिछली मैच में, 2 गेंदों पर 6 रनों की जरूरत थी और यहां पर मैच विनिंग छक्का हमें देखने को मिला। यानी महेंद्र सिंह धोनी स्टाइल में इन्होंने मैच खत्म किया था। फिर से एक बार परवेज अपने ओर की अगली गेंद लेकर तैयार। गेंद नंबर 3। इस बार भी यहां पर एक्स्ट्रा कवर के बीच में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। गेंद जा रही है सीमा रेखा पार, मिले यहाँ पर रन 4। डीजे सॉरी 3 गेंदों का खेल यहाँ पर खत्म हुआ है और स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 1 पर 1 11। और हमें याद आते वेस्ट इंडीज के खूबसूरत बल्लेबाज ब्रायन लारा। चलते मैच की तरफ और इस बार मौका बना है डॉक्टर माजिद। देखिए इस धरती का भगवान इस मैच में अवेलेबल है भाई। दर्शन हो गए आज हमें डॉक्टर माजिद के, क्योंकि उन्होंने कहा था कि थोड़ा सा काम के सिलसिले में वो बाहर थे और वो काम उन्होंने सक्सेसफुल किया और हमें फिर से एक बार मैदान के अंदर यहाँ पर दिखते हुए। देखो उन्होंने कहा मैं क्लिनिक में नहीं गया क्योंकि एक इम्पॉर्टेंट नॉक है और यहाँ पर एस फाइटर ने उन्हें न्योता दिया था और न्योता को उन्होंने स्वीकार किया और हमें ये फील्ड करते हुए नज़र आ रहे हैं। एक ज़बरदस्त व्यक्तिमत्व इस धरती के भगवान। देखिए यहाँ पर जितने भी डॉक्टर्स हैं ये हमारे लिए भगवान है। आहा आ बैल मुझे मार, गेंद गई सीधा आउट ऑफ द पार्क, मिले वहां पर 6 रन।
हॅलो, अजून एक नाव आहे तौसिफ. धावसंख्या झालेली आहे 30 धावा. जबरदस्त बॅटिंग माझ्या भावा आणि धावा केल्यात मात्र 30. सुंदर अशी मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वागत करूया. जबरदस्त फलंदाजी. नाव आहे तौसिफ. आज या ट्रॉम्बेच्या चेरेश्वर मैदानामध्ये आपल्या नावाची छाप आणि खरं तर आपल्या संघाची छाप सोडत असताना तौसिफने आज मात्र मागे वळून बघितलेलं नाही आहे. 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना मात्र षटकार ठोकला आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र चांगली कामगिरी करत असताना अजून एक मात्र चेंडू फिरवलाय, चेंडूला वळवलंय. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा चेंडूला भेटलंय वलन आणि यष्ट्यांच्या मागे कुठली चुकी नाही आहे. खरं तर काय दर्जेदार फलंदाजीचं प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू सीमारेषा पार. कारण पॉवरफुल मात्र फलंदाज आहे. बॉडीचा विचार केला तर एक दष्टपुष्ट बॉडी. अजून एक मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा स्विंग मात्र आपल्याला बघायला भेटला आणि इथं काय घडलं, पंचांचं बोट आकाशाकडे. हॅम्पायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. हॅलो, चला एम्पायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. हैदर सर, देखिए कोई फील्डर अंदर नहीं जाएगा. कोई फील्डर बल्लेबाजी यहाँ पर तौसिफ ने आज अपना खेल दिखाया जिसके लिए जाने जाते. चलो मैच ऑन कीजिए. स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ. 30 रन गेंदे यहाँ पर हुई है. बॉल
दो गेंदों का खेल अभी भी बाकी है। नए बैट्समैन इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर उमर। बल्लेबाज इस वक्त उमर, एक हार्ड हिटर और एक अच्छे ऑलराउंडर अमान। देखिए यहाँ पर एक खूबसूरत गेंदबाजी अमान के माध्यम से हमें नजर आ रही है। स्कोर कार्ड यहाँ पर 30 रन अपडेट होता हुआ, 30 धावा मात्र स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत। अजून एक मात्र मोठा फटका खेळायचा होता, चेंडूने मात्र घेतलं वलन आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर गर 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 पण मात्र गिरकी घेतोय आणि चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि आलाय निर्धाव चेंडू। म्हणजे अमानचं आपण कौतुक करूया। बघा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला भेटतोय। चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकसं नाही बरंचसं मात्र वळण घेताना दिसतोय आणि जेव्हा वळलेले चेंडू असतात ना तेव्हा मात्र फलंदाजाला रीड करण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण वळणारे चेंडू असे कमी फलंदाज आहे जे मात्र चेंडू मात्र सीमारेषा पार टाकतात। पण अमानचं आपण कौतुक करूया। अजून एक स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला केलं डिस्पॅच, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क। दिवसभर मात्र चांगलं संगीत तुम्ही ऐकवलं, मंत्रमुक्त करणारं संगीत आज तुम्ही सातत्याने माझ्या मायबाप प्रेक्षकाला तुम्ही ऐकवलं। तुमचं सुद्धा विशेष आभार। प्राप्ती लाईव्ह आज खरं तर ही दुसरी व्हिजिट आहे त्यांची ट्रॉम्बे नगरीमध्ये। एक नाईटची स्पर्धा त्यांनी कव्हर केली आणि आज मात्र ते डेची स्पर्धा कव्हर करत असताना पनवेल वावंजे या गावातनं आलेला हा यूट्यूब चॅनल, खरं तर तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र षटकाराचा पाऊस मात्र प्रत्येक फलंदाज पाडताना दिसतोय। 36 धावा, कारण लास्ट चेंडूमध्ये षटकार आला होता। आता गोलंदाजी ट्रॅकवरती ज्यांनी मात्र प्रत्येक मॅचमध्ये सुरुवात केली आता तो मात्र अंत करतोय, म्हणजे शेवटचं षटक मात्र घेऊन येत आहेत स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं। आणि स्लॉग ओव्हर म्हटलं तर या संघाचा इम्पॉर्टंट गोलंदाज म्हणजे कॅप्टनला माहिती आहे की शेवटच्या षटकामध्ये आपल्याला कुठल्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे आणि योग्य वापर आता ती निवड मात्र केलेली आहे। ते गोलंदाजाची नाव आहे आमिर। काय चेंडू होता, आपटलेला पटकलेला, आता जे म्हणूया ते, कारण इज अ परफ्यूम डिलिव्हरी। खरं तर बॅट एकीकडे चेंडू एकीकडे, प्ले अन मिस असं आपण म्हणूया, कारण पहिला चेंडू मात्र योग्य षटकामध्ये आला निर्धाव चेंडू। आता बघायचं आहे हैदर, एक हार्ड हिटर, षटकार किंग। हो टायमिंग मात्र प्रॉपर नाही आहे, पण एक बाउन्स घेऊन मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे जिथं धावा मिळतील। अभिमानाची स्पर्धा, 3 दिवसाची स्पर्धा, श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ आयोजित एक भव्य दिव्य टेनिसचा कुंभ मेला या ट्रॉम्बे नगरीमध्ये आणि या चेरेश्वर ग्राउंडमध्ये आपल्याला आज बघायला भेटतोय। बघा आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस। उद्याच्या दिवशी आपल्याला टॉपचे संघ मात्र खेळताना दिसणार आहे। वर्सोवा असणार आहे, माहुल असणार आहे, पायलीपाडा असणार आहे, एक KCC आंबापाडा असणार आहे, म्हणजे बलाढ्य संघ मात्र उद्या आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। इथं मात्र पुन्हा एकदा प्ले आणि मिस, धावबाची संधी। काय मात्र हिट केलाय, अगर हा हिट झाला नसता तो लेने के देने पडते भाई। डीजे
एकदा हार्दिक स्वागत. म्हणजे ही जोडी आहे, ए पण जोडी. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनवर, एक मोठं नाव. अनवरनी मात्र चांगली कामगिरी केली आहे 2025 2024. खरं तर चेंबूर प्रीमियर लीगमध्ये त्यांनी एक इम्पॉर्टंट नॉक आपल्याला ती बघायला भेटली. एक महत्त्वाचे 2 षटकार आणि त्या चेंबूर प्रीमियर लीगमध्ये खरं तर त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती त्यांचा संघ कुठेतरी फायनलमध्ये पोचला होता. आणि त्याच संघाचा आपण जर विचार केला तर अजून एक खेळाडू आपल्याला खेळताना दिसला, अर्थातच भावेश, ज्यांनी मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि तिथं मात्र ते फायनलमध्ये गेले. आणि अजून एक विकेटचं मात्र पतन DJ. मध्ये जायचं आहे कारण थोडासा टाईम आपल्याजवळ कमी आहे. आता बघा 10-20 मिनिटांमध्ये अंधाराचं साम्राज्य आपण जर विचार केला ना तर मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. बघा वाराही शांत झाला आहे. आता आपण जर विचार केला तर थोडंसं गरमीचं वातावरण आहे कारण हा जो एप्रिल मे महिना असतो तो थोडासा त्रासदायक महिना असतो. आणि मे महिना म्हटलं तर आता येणाऱ्या कालामध्ये बरीचशी लग्न मात्र आपल्याला आटपायची आहेत कारण मे महिना म्हटलं तर लग्न स्पेशलिस्ट हा महिना असतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वेंकट मात्र तिथं फलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. आमिरचं आपण कौतुक करूया, अमानचं आपण कौतुक करूया. बघा हे 2 युवा गोलंदाज ज्यांनी मात्र पुन्हा एकदा एस फायटरसाठी चांगली गोलंदाजी केली आहे. कुठेतरी धावांचा पाऊस मात्र पाडला जात होता पण त्या पावसाला कुठेतरी थांबवलं. आता त्या पावसाला डबक्यामध्ये कन्वर्ट केलं आहे. काय मात्र गोलंदाजी आहे, अप्रतिम अव्वल दर्जाची गोलंदाजी. हा पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू, पायचीची अपील पण इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाजूला. धावबाची संधी नाही, सिंगल धावमध्ये संतुष्ट मात्र मानले जात आहेत हे 2 बॅटर. आता धावसंख्या झालेल्या 41 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये मॅच होती कुठं आणि तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मॅच आली कुठं. हेच आहे क्रिकेट, यालाच म्हटलं जातं क्रिकेट. ज्याप्रमाणे सरडा सणासणाला जसा रंग बदलतो ना तसंच मात्र क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडू मागे मात्र हा क्रिकेटचा खेळ मात्र बदलताना दिसतो. आणि बघा इथं एका ठिकाणी आपण जर विचार केला तर एका टायमाला षटकाराचा पाऊस होत होता, आता इथं चौकारसुद्धा येत नाही आहे. शेवटचा बॉल नंबर काय 1 2 3 4 5 6 की नंबर 0. हा इथं मात्र काय घडलं, आलाय नंबर 0. दर्जेदार गोलंदाजी. चला DJ आणि लवकर मधनी स्पोर्ट्स क्लब लवकर मात्र मैदानाचा ताबा घ्या. आणि जी लहान मुलं मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. खरं तर मुलं म्हटलं तर देवाघरची फुलं असं म्हटलं जातात. बघा छोटे चिमुकले मैदानाच्या आतमध्ये प्लीज तुम्हाला आम्ही विनंती करतोय ज्याचे पालक तिथं आहेत तर जरासं लक्ष ठेवा कारण हा टेनिसचा चेंडू थोडासा घातक आहे. इथं मात्र वेगवान स्ट्रोक मात्र येतात, कधी कुठल्या मुलाला इजा होऊ शकते, थोडासा काळजी घ्या. बघा जी लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये खेळतायत तुम्हाला नम्र विनंती आहे तुम्ही मात्र मैदानाच्या बाहेर खेळा. मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ता, या मंडळाचे आधारस्तंभ आमचे रवीजी यांचं इथं आगमन झालंय. बघा त्यांनी वाटच बदलली. रवींद्र जयवंत कोळी यांचं इथं आगमन झालंय उर्फ अड्डा. या लवकर चला एस फायटर लवकर सलामी जोडी पाठवा.
हॅलो. बघा वरती एक देव आहेत, खाली एक अजून एक देव आपल्याला दिसतोय, तोच म्हणजे डॉक्टर माजिद. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. खरं तर जेव्हा आपण आजारी पडतो ना तेव्हा डॉक्टरकडे का जातो, कारण डॉक्टरला पण एक देवाचा दर्जा आहे. तसंच मात्र एक शांत स्वभाव आणि शॉर्ट पिचचा बादशाह ज्याला म्हटलं जातं तोच मात्र बॅटर. फक्त आज दिवसभर अवेलेबल नव्हते, काही कामानिमित्त ते बाहेर होते. बघा जसंही ते बाहेरनं आले तसंच मात्र ते मैदानाच्या आतमध्ये दिसले. आता जसा आपण जर विचार केला तर त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जसं मात्र ते सर्जरी करतात ना, रवी या श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ता रवींद्र जयवंत कोहली, या तुमचं हार्दिक स्वागत. खरं तर रवींद्र जयवंत कोहली खरं तर माझे क्लासमेट, माझा वर्गमित्र. आम्ही एकाच शाळेमध्ये शिकत असताना खरं तर हे सर आमचे जवळचं नातं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. अजून एक टेनिस क्रिकेट जगतातलं मोठं नाव बिलाल शेख सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. ही बॅटल मात्र बघायला मजा येईल. महेंद्र मणी हार्ड लक, कारण चांगला खेळ तुमच्या माध्यमातून सुद्धा बघायला भेटला. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची शेवटची मॅच. सुपर 3 मध्ये कुठला संघ जाणार याची उत्कंठा मात्र शिगेला पोचलेली आहे आणि बघायचं आहे हा कुठला संघ आहे. आसिफ कुट्टी सध्याच्या घडीला एक हार्ड हिटर फलंदाज. हो 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 हो, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. डीजे कोळी आमची जात वस्ती मुंबई शहराने मूल्यवास कमी झाली पाहिजे. तर अशी सुरुवात झाली पाहिजे. बघा आपण जेव्हा हॉटेलमध्ये रेस्टॉरंट्समध्ये जातो तेव्हा स्टार्टर आपण का ऑर्डर करतो, कारण ते स्टार्टर बघून कुठंतरी मात्र जेवणाची इच्छा झाली पाहिजे. आणि तसंच मात्र जो स्टार्ट मात्र भेटलाय ना एस फायटरला आसिफ कुट्टी, आज सकाळपासनं कुटतोय मात्र प्रत्येक गोलंदाजाला. नावातच मात्र कुट्टी आहे आणि काय दर्जेदार फलंदाजी आहे. पहिला चेंडूचा समाचार, ते पण कोणच्यावरती हल्ला बोल, बिलाल शेख. विनोद तपी या तुमचं हार्दिक स्वागत. विनोद तपी तंबी इंगवा. हो काय मात्र फटका सजवलाय. उमर येत आहे, चुकी झाली पण थोडंसं पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. बघा क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटला चुकीला स्थान नाही आहे. क्रिकेटमध्ये चुकीला स्थान नाही आहे, जर तरला थारा नाही आहे. काही सेकंद मात्र तुम्हाला हिरो बनवतात आणि काही सेकंद तुम्हाला झिरो बनवतात. खरं तर ही बॅटल बघायला मजा येणार आहे मित्रांनो, कारण दोन्ही बलाढ्य संघ चिता कॅम्पचे आज मात्र या ट्रॉम्बेच्या चेरेश्वर नगरीमध्ये एक तुफानी मॅच मात्र आपल्या भेटीला आलेली आहे. 42 धावांचा पाठलाग करत असताना डॉक्टर माजिद. इथं फटका फसलाय. अब्दुल गनी चेंडू खाली येत आहेत आणि कुठली चुकी नाही आहे. पकडला जातोय, झेल संपतोय मात्र डॉक्टर माजिदचा खेळ. डीजे होत आहेत. बिलालनी मात्र कमबॅक केलं. टीट फॉर टॅट असं उत्तर मात्र दिलंय. काय दर्जेदार मात्र ही मॅच मात्र सुरू आहे आणि प्रत्येक मात्र माझा मायबाप प्रेक्षक या मॅचचा मनमुराद मात्र आनंद घेतोय, कारण भारतातले हे सर्व तारे सितारे आज या ट्रॉम्बेच्या मैदानामध्ये आपला खेळ मात्र दाखवत असताना. आणि स्पर्धा कोणाची आहे, खरं तर श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्रमंडळ यांची क्रिकेटची स्पर्धा आहे. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. बघा 2 कॅमेरा फक्त प्राप्ती यूट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून 2 कॅमेरा समेत मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. आता बघायचं समीर कशा प्रकारे मात्र फलंदाजी करणार आहेत.
You miss. I will definitely hit. Kati, Gul DJ. ऐकायला भेटणार आहे बघा. एक गोड आवाज आपण ऐकला. खरं तर समर्थक आहे. खरं तर क्रिकेट चाहते आहे. बिलाल, तुमच्यासाठी होती कॉमेंट्री स्पेशल, कारण तुमचा चाहता वर्ग आहे आणि प्रत्येक मॅच बघण्यासाठी मात्र तो दाखल होतो. आणि बॉल ऑफ द डे असं आपण म्हणूया. खरं तर काठी मात्र गुल केली आहे. धावसंख्या झालेली आहे. किती झाली? 7 या आकड्यावरती मात्र आसिफ कुट्टी नॉनस्ट्राईकच्या दिशेने गेले आणि वारा फिरला असं आपण म्हणूया. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो माईक शेक. चला पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. थोडासा टेक्निकल इश्यू मात्र आला होता. आता तो प्रॉब्लेम मात्र सॉल्व झाला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालं आहे आणि धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 3 विकेट. मात्र षटकार आल्यानंतर म्हणजे कमबॅक कसं करावं हे इथं मात्र बसलेले जेवढे गोलंदाज असेल काहीतरी मात्र बिलाल शेख करणं शिकावं. कारण पहिल्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर तो मोठ्या मोठ्या संघाचं नेतृत्व का करतो बघा. ही ताकद आहे. म्हणजे कमबॅक करणं त्यांना माहिती आहे. षटकार आल्यानंतर फक्त आपण जर विचार केला तर त्याच्यानंतर एकच धावा खर्च केल्या. मदनी स्पोर्ट्सला बघा बिलालची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक षटक असं आपण म्हणूया. आसिफ कुट्टी जोपर्यंत मात्र उभे आहेत तेव्हा तोपर्यंत मात्र एक उमेदचा किरण असं आपण म्हणूया. कारण सकाळपासनं दर्जेदार फलंदाजी करतायत. अजून एक गिली 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 रंबा खुश हुई चंबा यासा डीजे.
अगर जोपर्यंत तो क्रीजमध्ये आहे तोपर्यंत मात्र काही आपण बोलू शकत नाही आहे, कारण धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 13 रन, 13 धावा. वेंकटवरती पहिला चेंडू मात्र हल्ला बोल, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 6 धावा. अजून एक मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आणि इथं मात्र डॉट बॉलची सांगता. बघा प्रत्येक गोलंदाज आज षटकार आल्यानंतर कुठेतरी मात्र त्याहून अजून चांगला चेंडू मात्र पेश करताना दिसत आहेत. ही खासियत आहे. वेंकट पण एक तेज तर्रार गोलंदाज आहे आणि या खेळपट्टीचा दांडगा अनुभव आहे, कारण बरेचशा स्पर्धा त्यांनी मात्र या खेळपट्टीवरती मात्र गाजवलेल्या आहेत. अजून एक काय फटका सजवलाय, खरं तर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू. रन, 9 गेंदों पर 25 रनों की जरूरत, यानी 4 छक्के लगाने. सत्रह रन हुए. पहले ओवर में 7 रन और इस ओवर में 10 रन. ओके, कन्फ्युजन गोल. पुन्हा एकदा मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची मात्र हाताळणी. अब ये खराब गेंदबाजी हमें नजर आ रही है. देखिए आसिफ जिस वक्त बल्लेबाजी कर रहे तो उस वक्त मैच ऑन है, क्योंकि 2 छक्के उन्होंने अभी अभी दागे. तो खूबसूरत सा ये एक नया चिता कैंप का उभरता हुआ टैलेंटेड बल्लेबाज और अपना टैलेंट यहाँ पर दिखाता हुआ. अब देखना है यहाँ पर 3 खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन किस्मत भी बहादुरों का साथ देती है. गेंद गिरी नो मैंस लैंड पर, जहां पर मिले यहां पर 2 रन. बीस रन. 8 गेंदों पर 22 रनों की जरूरत. ये मुकाबला कौन जीतेगा? तो ये काफी लंबी मैच है. 8 गेंदे 22 रन, कुछ भी हो सकता है. क्रिकेट है, क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा जाता है. आसिफ जब तक लहान मुलं, देखिए भाई, जिसके छोटे बच्चे 1 मिनिट खेळ थांबायचा आहे. अरे कोणाची लहान पोरं त्याच्यावरती लक्ष द्या. हो, शॉट ऑफ द डे. घुटना मात्र जमिनीवरती आहे आणि आसिफने सांगितलंय घुटना टेक और मेरा प्यारा सा छक्का देख. डीजे हेलो. हेलो हेलो माइक चेक. हेलो.
हेलो हेलो हॅलो हॅलो माईक चेक. ओ लो फुलटो चेंडू त्याच्यावरती योग्य ठिकाणी चेंडूला धाडलं जात आहे. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मिळाल्या धावा 4-4-4. की बल्लेबाजी अगर अच्छी लगी है तो एक बार जोरदार तालियां जब आसिफ के लिए. वन मॅन आर्मी. अमितनी पण मात्र एक चौकार ठोकलाय. खरं तर फलंदाजी कशी असावी तर दोन्ही ठिकाणी वसून आक्रमण मात्र आपल्याला होताना दिसतोय. अमित पण मात्र कमी नाही आहे. 5 चेंडू आणि आता 8 धावांची गरज असताना गोलंदाज अभि. ओ इथं मात्र बॅटची लीडिंग एज आणि हे काय घडलं. खरं तर अभि नाही तो कभी नाही असं मात्र अभिनी सांगितलं. त्यांच्या बोटाला मात्र चेंडू स्पर्श झाला आणि झेल मात्र होता होता राहिला. आता समीकरण आहे मित्रांनो 4 चेंडू आणि 7 धावा. काय सामना रंगलाय. खरं तर ही स्पर्धा कोणाची आहे. श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे आपण जर विचार केला तर श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळचे अध्यक्ष कुंदन कोळी सर इथं उपस्थित आहेत. त्यांचा मित्र परिवार इथं मात्र उपस्थित आहेत आणि त्यांची अफाट मेहनत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि उद्या मात्र शेवटचा दिवस मात्र सांगता मात्र होणार आहे. आणि उद्याच्या दिवशी बलाढ्य 8 संघ मात्र अवतरणार आहेत आणि वर्सोवा तर नक्कीच असणार आहे. माहुल कोलीवाडा तर नक्कीच असणार आहे. नवी मुंबईचे 2 संघ मात्र अजून मात्र खेळताना दिसणार आहे उद्या या स्पर्धेमध्ये. हो 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 काय मात्र फटका सजवलाय. सामन्याची कलाटणी पाहणारा हा दर्जेदार षटकार. नाव आहे आसिफ कुट्टी. वर्सेस फोर्ट फिटनेस वाशीगाव. त्यानंतर तिसरा सामना वर्सोवा आणि त्यांच्या समेत असणारा KCC आंबापाडा आणि चौथा सामना नवी मुंबईचा सारसोले वर्सेस ऐरोली दिवा. हे उद्याचे मात्र सामने आहेत. एस फाइटर यार दिल से यार जोरदार तालियां होना चाहिए भाई आसिफ के लिए. क्या बल्लेबाजी यहाँ पर. नाम है आसिफ कुट्टी. आता टेस्टची फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते. हा 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 काय सामना संपवलाय. कॉंग्रॅच्युलेशन.